मी सुरुवातीलाच कबुली दिली आहे की आज माझं मन सुन्न आहे, विषण्ण आहे. बदलापूरमध्ये त्या 2 चिमुरड्या मुलींसोबत जे घडलंय ते प्रोसेस करायला मेंदूला अजूनही जड जातंय, अवघड जातंय. त्या नराधमाची पशुसोबत तुलना करणं हा पशूंचा अपमान असेल हेही मला माहिती आहे. काही प्रश्न जास्त अस्वस्थ करून जात आहेत. इतक्या लहान मुलींना वॉशरूमला नेण्याची जबाबदारी एखाद्या महिला कर्मचाऱ्यावरच द्यावी हे तारतम्य शाळेनं का दाखवलं नाही? शाळेतील CCTV चालू का नव्हते? शाळेनं पॉक्सोच्या नियमांप्रमाणे लैंगिक अत्याचाराची घटना 24 तासाच्या आत स्थानिक पोलिसांना किंवा बाल कल्याण समितीला का कळवली नाही? पोलिसांनी पालकांची तक्रार दाखल करून घेण्यासाठी विलंब का केला? पोलिसांना हे प्रकरण अधिक संवेदनशीलपणे हाताळता आलं नसतं का? मला इथे हे आवर्जून सांगायचं आहे की बदलापूरमध्ये जमलेल्या सामान्य आंदोलकांच्या ज्या भावना आहेत त्याच माझ्यासहित कोट्यावधी सामान्य जनतेच्या आहेत. पण आपल्याला अनुभव आहे की अशा घटनांच्या आडून काही समाजकंटक किंवा काही राजकारणी आपला स्वार्थ साधतात. समाजमन आणि जमलेल्यांचा उद्रेक बघता सरकारनं तात्काळ जे करणं शक्य होतं त्याची आश्वासने दिली आहेत. फक्त सरकारनं ऑल टॉक नो शो असा प्रकार होणार नाही याची काळजी घ्यावी आणि आरोपीला लवकरात लवकर फाशी मिळेल किंवा त्याच्या कर्माचं फळ मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत असेल आणि हाच विश्वास त्या चिमुरड्या अभयांच्या पालकांना द्यायचा आहे. आम्ही तुमच्या सोबत आहोत. महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे.